मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पुण्यातील जैन बोर्डिंग बाबत रवींद्र धंगेकर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला 230 कोटी कुठून आले, चौकशी करून कारवाई करा। बडेकर गोखले बिल्डरच्या कामाचं ऑडिट बाबत धंगेकरांची मागणी। नवनाथ बन यांच्याकडून धंगेकरांचा बावळट नोबिता असा उल्लेख। रवींद्र धंगेकर 12 पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आले, बन यांची टीका। फडणवीसांपर्यंत आमचा आवाज पोहोचलाय, फडणवीसही आमच्यासोबत, मोहोळ फसू नये म्हणून विशाल गोखलेंकडून व्यवहाराचा त्याग। जैन मुनी कुप्तीनंदी महाराजांचे विधान। शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश। साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशीच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले नाहीत, तर ऊस उत्पादकांकडून 1 रुपया कापून घेतला जातो, त्याबाबत ऑडिट करण्याची विखेंनी मागणी केल्याची माहिती। भाजपने ठाण्यानंतर मोर्चा आता बारामतीकडे वळवला। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीच्या आदेशानंतर रोहित पवारांचे ट्विट, तर सहकारी संस्था मोडीत काढण्याचं काम सुरू, सुळेंची टीका। मुख्यमंत्र्यांकडे आलेल्या तक्रारीबाबत चौकशी होते, का घाबरायचं? चौकशी जाणून बुजून कोणी लावत नाही, फडणवीसांच्या चौकशीच्या आदेशावर बावनकुळेंची टीका। कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आज नागपूरमध्ये भव्य मोर्चा। 4 वाजेपर्यंत वाट पाहणार, नंतर रामगिरी बंगल्यावर कूच करणार, बच्चू कडूंचा इशारा। मुख्यमंत्र्यांसोबतच्या आजच्या बैठकीवर शेतकरी नेत्यांचा बहिष्कार, तर आंदोलनाच्या दिवशी बैठक का? सरकारनं इथेच बैठकीला यावं आणि कर्जमाफीची घोषणा करावी, बच्चू कडूंची मागणी। जळगावच्या शिवरामनगरमधील एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी चोरी। खडसे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेले असताना चोरीची घटना। 7 ते 8 तोळ सोनं चोरीला गेल्याची माहिती। महाराष्ट्रामध्ये भाजप कुणाच्याही कुबड्यांवर चालत नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत, मुंबईतून अमित शहांची गर्जना। कुबड्या बोलून शहांकडून शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अपमान। स्वाभिमान असेल तर शिंदेंनी सरकारमधून बाहेर पडावं, संजय राऊतांची टीका। अमित शहांच्या वक्तव्याचा दुसरा कोणताही अर्थ नाही, महायुतीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, शक्य तिथे महायुतीमध्ये लढणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून वक्तव्य। अजित पवारांचेच काही नेते भाजपच्या वाटेवर। 2029 मध्ये 2 कुबड्यांकडे नेते राहणार नाहीत। शिंदेंना उद्धव ठाकरेंकडे, तर अजित पवारांना शरद पवारांकडे चर्चेसाठी यावं लागेल, रोहित पवारांची टीका। अॅनाकोंडा भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे, उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख, तर उद्धव ठाकरे भस्म्यारोग झालेला अॅनाकोंडा, शिंदेंचा पलटवार। उद्धव ठाकरे घरामध्ये बसलेले अजगर। उद्धव ठाकरेंनी गेल्या 25 वर्षांमध्ये मुंबई गिळंकृत केली, उद्धव ठाकरेंना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे आयत्या बिळावरचे नागोबा, आशिष शेलारांची टीका, तर आकडेवारी समोर आणा, सत्य परिस्थिती आम्ही सांगू, शेलारांचा आदित्य ठाकरेंना आव्हान। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। इंडिया मेरीटाईम लीडर्स कॉमनवेल्थमध्ये मोदी सहभागी होणार। उद्या संध्याकाळी 4 वाजता मोदी संबोधित करणार असल्याची माहिती। राज्यात कृत्रिम वाळू म्हणजे एम सँडचा वापर करण्याबाबत धोरण निश्चित। एम सँड युनिट मंजुरीचे शासन अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना। बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला। शिष्टमंडळ 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चाबाबत चर्चा करणार। पलटण प्रकरणामधील आरोपी गोपाल बदनेनं पोलिसांना शरण येण्यापूर्वी मोबाईल लपवला। दोन्ही आरोपी महिला डॉक्टरच्या संपर्कात असल्याची कबुली। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवर कारवाई। कॉल सेंटरच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली जात होती। जळगावमधील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा कापूस उत्पादकांना फटका। कापूस पूर्णपणे भिजल्यानं गळून पडत असल्याचं चित्र। नागपूरसहित विदर्भावर तीव्र अवकाळी पावसाचं संकट। आजपासून पुढील 3 दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता। बंगालच्या उपसागरातील मोन्था चक्रीवादळाचा विदर्भाला फटका बसणार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।